जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लागत आहेत. किती उमेदवार उभे केले आहेत? पाथरी विधानसभा मध्ये 18 जिल्हा परिषद सर्कल आहे. 18 जिल्हा परिषद सर्कल पैकी 15 जिल्हा सर्कल मध्ये शिवसेना ताकदीने निवडणुकीला समोर जात आहे आणि पंचायत समितीचे 30 उमेदवार आणि जिल्हा परिषदचे 15 असे 45 लोक आम्ही उभा केलेले धनुष्यबाण या चिन्हावर. काय वाटतं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल यांच्यासोबत तुमची सगळी पैकी कसं त्यांच्या आव्हानाला केलं? महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते, जे गोरगरिबासाठी योजना आणली, लाडकी बहीण योजना असू द्या, शेतकऱ्याला 1 रुपयात पीक विमा द्यायचं काम असू द्या, मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून 450 कोटी रुपये दिले, 80,000 कुटुंबाचा जीव वाचवायचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. वेगळे वेगळे योजना गोरगरिबासाठी, शेतकऱ्याचे वीज बिल माफ करायचा निर्णय असू द्या, वेगळे वेगळे निर्णय गरिबासाठी, महिलांसाठी, शेतकऱ्यासाठी जे काम एकनाथ शिंदे साहेबांना केलं, त्यांच्याच आशीर्वादानं मागील 3 वर्षांमध्ये हे मतदारसंघात जे कामं मी केले, विकासाच्या माध्यमातून, डीपीटीसीच्या माध्यमातून असू द्या, वेगळे वेगळे राज्य शासनाचे हेडवर वेगळा वेगळा निधी आणून डेव्हलपमेंट करायचं काम आम्ही केलं. सगळेच लोकांमध्ये एक विश्वास एकनाथ शिंदे साहेबाबद्दल आणि आमच्याबद्दल निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळं आमचे उमेदवार चांगले प्रकारचे उमेदवार, आम्ही स्वच्छ प्रतिमाचे लोकांना उमेदवारी दिलेली आहे. 100% चांगला रिझल्ट शिवसेनाचा पाथरी विधानसभामध्ये लागण अशी अपेक्षा बाळगतो आणि पंचायत समितीचे पण चांगले उमेदवार आम्ही दिलेले, चांगला रिझल्ट लागतील का म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं गोरगरिबाचे, शेतकऱ्याचे, ग्रामीण भागाचे जे नाड जुडलेले विषय, सगळे विषय वर जे एकनाथ शिंदे साहेबांना काम केलं, मी काम केलं. मागील 3 वर्षांमध्ये शेतकऱ्यासाठी सहखर्चाने 150 रस्ते मी बांधले, 8,000 रुग्णाचे मी ऑपरेशन केले मुंबईला नेऊन, त्यांची प्रामाणिकपणे सेवा केली. पाथरी शहराचे 2700 घर रेग्युलाइज केले. छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा जे 38 वर्ष कोणी आमदार खासदार करू शकले नाही, ते पुतळ्याचं काम केलं. खालचं बीसीमेंटचं काम पूर्ण झालं, लवकर ते पुतळा बसणार आहे. असे अनेक विषय हे मतदारसंघाचे, अनेक देवस्थानला निधी आणला, ते काम पूर्ण करून टाकलं. असे वेगळे वेगळे कामं हे मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं मी केलेले. 100% येणारे 7 तारखेला जितके धनुष्यबाणाचे लोक आहे, उमेदवार आहे, 100% लोक त्यांना आशीर्वाद देतील. एकनाथ शिंदे साहेबांमुळं आणि माझ्यामुळं 100% विश्वास लोकांमध्ये एक निर्माण झालेला आहे की हे लोक काम करणारे लोक आहे. आज स्वतःची 5 एकर जागा मी डोनेट केली, 300 बेडचं हॉस्पिटल मी करायलो पाथरी शहरामध्ये. त्याच्यामुळे वेगळे वेगळे कामं आरोग्याच्या माध्यमातून जो सेवा मी केली. परभणी जिल्ह्यामध्ये एक बी मला कोणावर टीका करायची नाही. परभणी जिल्ह्याचा एक बी पुढारी नाही जे स्वखर्चानं मुंबईला 100 पेशंट नेते, दर महिन्याला 300-400 पेशंटचं ऑपरेशन करतो आणि त्यांना सुखरूप घरी आणायचं काम करतो, त्यांची राहायची सोय करतो, त्यांची जेवणाची सोय करतो. मोफत एकनाथ शिंदे साहेबांचे मार्गदर्शनाखाली ऑपरेशन करून त्यांना असे मोठे मोठे ऑपरेशन मी केले. लोकांची प्रामाणिकपणे सेवा केली, लोकांचा आशीर्वाद प्रामाणिकपणे मला लागला म्हणून पाथरी नगरपालिकावर आणि सोनपेठ नगरपालिका 2 नगरपालिका शिवसेनाचे निवडून आले. वेगळे वेगळे कामं आम्ही वेगळे वेगळे माध्यमातून केलेले. त्यामुळे 100% मला खात्री आहे की लोक आम्हाला जे काम केलं, जे डेव्हलपमेंट केला, लोकांचा आशीर्वाद घेतला, 100% लोक 7 तारखेला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून आमचे सर्वच उमेदवार जिल्हा परिषदचे आणि पंचायत समितीचे सगळेच उमेदवारला विजय करतील इतकी मला 100% खात्री आहे. येणाऱ्या 2 दिवसांमध्ये काही वरिष्ठ पातळीवर नेत्यांच्या सभा वगैरे आहेत का? सईद खानच्या नेतृत्वातच प्रचार? नाही, जे दुःखद घटना घडली महाराष्ट्रामध्ये, आमची जे दिवशी अजितदादाची घटना घडली त्या दिवशी एकनाथ शिंदे साहेबांची सभा होती पिंगळीला. आमचे जिल्हा प्रमुख आनंद भरोसे साहेब, त्यांचे घरचे माणसं उभं आहे तिथं आमची एकनाथ शिंदे साहेबांची सभा होती. पण जे दिवशी अजितदादाची दुर्घटना घडली आणि ते सगळा लोकांमध्ये मेसेज आला, तो लोकांमध्ये एक खूप वाईट, महाराष्ट्रामध्ये कानेकोपऱ्यामध्ये खूप वाईट दिवस घडला. ते महाराष्ट्रासाठी काला दिवस घडला आणि महाराष्ट्रात फार मोठा नुकसान झाला. एक मोठा नेता ज्याने गोरगरिबाची नाड जुडणारा काम करणारा व्यक्तिमत्व अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेब, दोनच नेते महाराष्ट्रामध्ये गोरगरिबाचे काम करणारे नेतृत्व होतं. ते घटना घडली म्हणून सभा रद्द झाली. मग पुढचे सभा एकनाथ शिंदे साहेबांचे चालू आहे. आता त्याच्यामुळे आता वेळ कमी आहे म्हणून आम्हाला नियोजन करायला
वेळ नाही, तरी पण एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद, श्रीकांत शिंदे साहेबांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. त्यांच्याच नावावर आम्ही निवडणूक लढत आहे. एकनाथ शिंदे साहेब, श्रीकांत शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं आम्ही इथली निवडणूक त्यांच्या मार्गदर्शनाखाली लढत आहे. आमचे संपर्क प्रमुख आनंद जाधव साहेब, त्याच्या नेतृत्वाखाली आम्ही तिघाच्या नेतृत्वाखाली हे निवडणुकीला समोर जात आहे. 100% लोक आम्हाला एकनाथ शिंदे साहेब, श्रीकांत शिंदे साहेब आणि आनंद जाधव साहेबांच्या आशीर्वादानं 100% येणारे 7 तारखेला शिवसेनेला मतदान करतील आणि 9 तारखेला 100% रिझल्ट आमच्या बाजूने राहील. किती जागा निवडून येतील आपल्याला अपेक्षा चांगला रिझल्ट एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादात पाथरी विधानसभात लागन. कामूल पाथरी नगरपालिका आम्ही निवडून आणली, सोनपेठ नगरपालिका आम्ही निवडून आणली. 100% पानोतमध्ये बी आम्हाला आमच्या उमेदवाराला 10,000 मतं पडली. तिथं पण आमचे 5 नगरसेवक निवडून आले. हे मतदारसंघात चांगला स्ट्राईक रेट आमचा आहे. नगरपालिकाला जिल्हा परिषदमध्ये बी 45 जागा उभा केलेल्या 100% खात्री आहे मला. लोक एकनाथ शिंदे साहेबांची आणि श्रीकांत शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं आणि आनंद जाधव साहेबच्या आशीर्वादानं 100% एकनाथ शिंदे साहेब हे शिवसेनेला पसंती देतील. काम करणारा पक्ष आहे, काम गोरगरिबाच्या पाठीशी राहणारा पक्ष आहे. त्याच्यामुळं मला खात्री आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं आम्हाला विजय मिळतील.